नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज्ञा ॲग्रो फार्ममध्ये. मित्रांनो, कुठून आले तुम्ही? मी पिंपळणार वडनेर बरोबर नाशिक. तर मित्रांनो, नाशिकवरून आलेत. तुमचं नाव काय? कृष्णा गांगुर्डे. कुठे जरा काय पूर्ण नाव सांगा. कृष्णा चिंतामण गांगुर्डे. कुठला तालुका, कुठला जिल्हा, कुठला? तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. नाशिकवरून आलेत. बरेच दिवस आपल्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि तुमचं अचानक आले कसं काय? आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले मोबाईलवर. नाही, पण इथं कुठे काम होता कल्याणला? नाही, कल्याणला आम्ही सहज फिराय म्हणून आलो होतो. हां हां. मग कॉमेडीच घ्यायचं होतं खास म्हणून. हो काय? त्याच्याकरता तर मित्रांनो, हे कॉन्टॅक्टमध्ये होते आणि अचानक आले. तर आज सकाळी त्यांनी कॉल केला, म्हणून त्यांना भरपूर अशा कोंबड्या पाहिजे होत्या, पण होत्या ते आपण पकडून त्यांना आता देणार आहे. इकडे बघू शकता कोंबड्या. इथं मला वाटतं 20-25 कोंबड्या आहेत. तर त्यांना 50 ते 100 पाहिजे होते. 50 कोंबडे पाहिजे. 50 कोंबड्या पाहिजे होत्या. तर आता आलेले आहेत ते. तुमच्या घरी कोंबड्या आहेत? नाही, कोंबड्याने आपलं स्टार्टिंग करायचं आता. आत्ता स्टार्टिंग करायचं. तुमच्याकडनं घेऊन स्टार्टिंग करायचं. म्हणजे फार मोठा आहे का तुमचा? असा शेड बनवलंय का? शेड बनवलंय. किती बाय कितीच आहे? ते माझं 12x27. 12 बाय. हा का? त्याच्या आधी काय केला होता तुम्ही? नाही, त्याच्यात काहीच नाही. मग कधी कुठे ट्रेनिंग घेतलेली आहे का? काहीच नाही. काहीच माहिती नाही. काहीच नाही. म्हणजे तुम्ही कुठला व्यवसाय करायचा आधी? मी शेतकरी. शेतकरी. काय तुमच्या घरीचं काय होतं? आमच्याकडे कांदे, द्राक्ष, टमाटे सगळं. द्राक्ष जास्त करून नाशिक. द्राक्ष. हो, द्राक्ष. तर बरेच जण काही द्राक्ष तोडून पण आता कुकुट बांधून चालू केलंय. तर मग या कोंबड्या घेऊन पुढे काय करणार आहेत? काय नाही, आता यांचे अंडे विकायचे. अंडे विकणार का पिल्ले? नाही, अंडे किल्ले नाही. मेन अंडा कसा जातो तुमच्या इकडे? आमच्याकडे 10-12 रुपये. 12 रुपये जातो. पण तिकडे कोंबड्या भेटत नाही का? नाही, भेटता गावरान. हा. मग कसं पण फसवणूक होते. काही हो. आरार असतात, काही कावेरी मिक्स असतात. राहते ना. हा, मिक्स असतात. त्यामुळे ते आपले व्हिडिओ बघायचे, पण त्यांचं काय अचानक कल्याणला काम निघालं आणि ते आता सकाळी कॉल केला. पण असतील तेवढे आपण त्यांना देणार आहेत, बारीक मोठे. हा, तर याच्यापासूनच पुढे करणार. इथं 2च कोंबड्या आणलेल्या असतात, तुम्हाला माहित असेल. तर असते मी अशाच वाढवल्या. तर आता ते नवीन आहेत. तर याच्यानंतर ते वाढवणार, नंतर पिल्लं काढून मोठी करणार, अंडे विकणार. तर मित्रांनो, आता आपण ते अशी कॅरेट आणलेत. कॅरेट किती आणलेत? कॅरेट आम्ही 20-25 कॅरेट आणले. 25 कॅरेट आणलेले. पण आता त्यांना 50 कोंबड्यांच्या हिशोबाने कॅरेट आणले होते. म्हणून म्हणून ते आम्हाला एवढा माल नाही भेटला. ठीक आहे. ते अचानक सकाळी फोन केला, म्हणून असेल तो माल आपण त्यांना देणार आहेत. तर हे बघा, टेम्पो आणलाय छोटा. ते तिकडे दाखव बाबू. तर इकडे कॅरेट दाखव. ते कॅरेट आता आपण असतील ते पॅक करून देणार आहेत त्यांना. चला आता पॅक करूया. बाबू थांबा. मोठ्या कोंबड्या आपण 5 टाकू. हो, नाही, एवढं नका टाकू. काय नाही होणार. मोकळं बसतील. मी आता तर मला फोटो पाठवा. काही लांब चालू होते ना. तर आता मित्रांनो, ते निघाले आहेत. पूर्ण कोंबड्या पॅक केलेल्या आहेत ना, एकदम बांधून घेतलेले आहेत. इकडे बघू शकता, आपण त्यांना खायला पण टाकलं आहे. तर एक पिल्लेवाली कोंबडी दिली आहे, त्याच्या मागे 10 पिल्ले दिलेले आहेत. तर अशा बरेच आपण त्यांना 30 कोंबड्या एकूण दिलेल्या आहेत. बाकीच्या आपण बाकी आपण पकडल्या त्यांना झाला लावून. तर आता दादा निघाले का तुम्ही? हो, आता निघालो. आता कुठे? डायरेक्ट आता डायरेक्ट नाशिक. ठीक आहे, मग धन्यवाद. ओके, थँक्यू.